आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. कुमार 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 नाही अंजना, रडू नकोस. आपल्या पुत्रास काहीही होणार नाही. संयम ठेव अंजना, धीर धर. देवरूपात येऊन आपण आमच्या पुत्राचं रक्षण केलं. खूप आभारी आहेत. अंजना देवी, आपल्या पुत्राचे रक्षण करणे देवाचा निर्णय होता. मी केवळ निमित्त मात्र ठरले. हे माझे खरे रूप नाही. माझे नाव कालकुंडला. मी एक शिवभक्त आहे, स्मशानाची पहारेकरी. काल भैरवाच्या जलकुंडातील जलप्राशन करण्याचे तुझे धैर्य कसे झाले? याची शिक्षा तुला अवश्य मिळेल. शिवशंभो, महादेवा, तान आणि कंठ शुष्क पडला होता. केवळ जलप्राशन केल्याची इतकी कठोर शिक्षा? महादेवा, सदाशिवा. आपल्या कमंडलूतील पवित्र जलप्राशन करून अपवित्र केले मी, आणि या कारणास्तव जल हेच जीवन. जीवन म्हणजेच जल. तृष्णा शांत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तहानलेला जरी शत्रू असेल तरी त्याची तृष्णा शांत करणे हाच धर्म आहे. तुझ्याकडून एक घोर अपराध झालेला आहे आणि त्या अपराधाची शिक्षा तुला निश्चितच भोगावी लागेल. यापुढे तू आपले जीवन पृथ्वी लोकात व्यतीत करशील आणि तिथे नाग बनून राहशील. तू माझ्या हातून अपराध घडला, हे सत्य आहे, परंतु हा जाणून बुजून घडलेला नाही. प्रभू, आपण शिक्षा दिलीत, मला त्याचं दुःख नाही. महादेव, मी भोगेन ती शिक्षा, परंतु आपल्या चरणांपासून दूर होण्याची शिक्षा नका देऊ. प्रभू, क्षमा करा. सदाशिवा, क्षमा करा. कालकुंडला, दिलेला श्राप परत घेता येणार नाही. भविष्यात भूलोकामध्ये एका दैवी शिशूचे रक्षण करण्याचे दायित्व तुझ्याकडे असेल आणि त्यानंतर तू श्रापमुक्त होऊ शकशील. ते कार्य पूर्ण होण्याच्या पश्चात तू पुन्हा या महास्मशानाचा पहारेकरी म्हणून नेमला जाशील. तुझे कल्याण होवो. आपल्या पुत्राची सेवा करण्याचे भाग्य लाभले हे माझे सौभाग्य. हा कोणी सामान्य शिशू नव्हे, रुद्रांश आहे.
आपल्या पुत्रास या हाताने उचलण्याचे भाग्य लाभले. माझे जीवन धन्य झाले आणि या शिशूच्या दैवी स्पर्शाने मी शापमुक्त झाले. आपण येऊन आमचा उद्धार केलात. प्रताप महाजगवंदन वज्रध्वजवनु हिरिदंतवने यज्ञोपवीतव धरिसीदवने सुगमानुग्रह तुम्हारे तेजे जय हनुमान. सुगमानुग्रह तुम्हारे तेजे जय हनुमान. जय जय हनुमान. जय जय हनुमान. शिवगण कालकुंडलांचा जय तू. शिवगण कालकुंडलांचा जय तू. हे सर्व महादेवाचे षडयंत्र आहे. ऊर्ध्व केचराला काल भैरवानी वरदान दिले होते. त्या वरदानाचा मान शिवांनी ठेवला. परंतु ऊर्ध्व केचराचा संहार करण्याकरिता कालकुंडलाला शंखमणीच्या रूपात नागलोकातून पाठवलं. हा 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 हा. कसले हे षडयंत्र महादेवांनी केले. त्या वानर शिशूचे अस्तित्व समाप्त झाले नाही प्रभू. ऊर्ध्व केचराचे अस्तित्व समाप्त झाले. हो लंकाधिपती. हे कसे संभव आहे. त्याला तर वरदान प्राप्त होते. ही सर्व त्या काळ भैरवाची कूटनीती आहे प्रभू. असंभव. मी महादेवांचा परम भक्त आहे. शंकर माझ्या विरुद्ध उभे राहणार नाही. हे लंकाधिपती, तू हळूहळू आपणच खोदलेल्या कुकर्माच्या खड्ड्यात पडणार आहेस. तुझा अंतकाळ निकट येत आहे. आपले मुख बंद कर अपशकुनी. माझ्या पुत्रास भयभीत करण्याचा प्रयत्न करतोयस. यापुढे एक शब्दही उच्चारू नकोस. धैर्य गमावू नकोस पुत्रा. आपल्या पराक्रमावर सदा विश्वास ठेव. दानवांचा त्या देवतांनी नेहमीच विश्वासघात केला आहे. समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी कपटाने दानवांना अमृतापासून वंचित केले होते. त्रिमूर्ती ही देवतांचाच पक्ष घेत राहतील.
समोरून दानवांना वरदान देत असतात आणि मागे त्यांच्या संहाराचे विकल्प शोधत असतात. तू ब्रह्माकडून अमृत कलश प्राप्त करून घेतला आहेस. तू अमर आहेस. विधी लिखित बदलण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे पुत्रा. तुला कोणामुळेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही आहे. सत्यवचन मातोश्री, मला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. मी ब्रह्मदेवाकडून अमृत प्राप्त केले आहे. माझ्या विरुद्ध देवतागण षड्यंत्र रचू पाहत आहेत हे आता माझ्या लक्षात आले आहे. त्यांच्या कूटनीतीचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य या दशाननामध्ये आहे. माझ्या ताब्यात असलेल्या त्या नवग्रहांना इथे घेऊन या. आधी जाणून घ्यावं लागेल की त्या वानर शिशूचा रक्षक नक्की कोण आहे. तो आहे तर केवळ एक शिशू ना. त्या सर्वांना योग्य धडा शिकवण्याची वेळ आली आहे. जा. साक्षात महादेवच रक्षक आहेत सांगितलं तर लंकाधिपती शांत राहतील. जर असं सांगितलं तर मलाच एखादी भयंकर शिक्षा करतील. नको, जाऊ दे. माझ्या राजपुत्रा, अगदी वज्रा समान आहेस. इतक्या उंचीवरून पडून सुद्धा तुला साधे खरचटले नाही. आश्चर्यच आहे. नेहमीच असा हसतमुख असतोस. किती गोड आहे तुझे हे हास्य. तुझ्या समवेत खेळण्याकरिता मी किती अधीर झाले आहे राजकुमारा. केव्हा केव्हा तू तुझी इवलूशी पावले टाकायला लागशील. शीघ्र मोठा हो राजकुमारा. त्यानंतर आपण दोघे चेंडू आणि लपंडाव खेळू शकतो. महालाच्या अवतीभोवती धावू शकतो. दोघे मिळून नाचू शकतो. कितीतरी खेळ आहेत. तुला माहितीये का अंजनी पुत्रा? त्याला मोठा होण्याची आवश्यकता नाही. त्याला असेच राहू दे. जर हा मोठा झाला तर कडेवर उचलून घेणे, त्याचं कोण कौतुक करणे कसं संभव होईल? याचे रुदन, याचे हास्य, याचे मुख, याच्या बाललीला सर्व बदलून नाही का जाणार? हा सदैव असाच निरागस राहू देत. हो ना केसरी पुत्रा? नीलांबरी, बघितलंस कसा शिर हलवून होकार देतोय ते? आपल्या पित्या समान बलशाली केसरी पुत्र. नीलांबरी, केसरी पुत्र नाव किती भारत असतंय ना. मला याच नावाने त्याला बोलावण्यात हर्ष होतो. केसरी पुत्र, केसरी नंदन. हो हो, दोन्ही नावे सुंदर आहेत. केसरी पुत्र, केसरी नंदन. हो ना राजकुमारा? नाही नाही, हा तर अंजना पुत्र आहे. याला तर अंजना पुत्रच नाव शोभून दिसते. हो ना पुत्रा? नाही नाही, तो केसरी पुत्र, केसरी नंदन. नाही, हा अंजना पुत्र आहे. नाही, केसरी नंदन. हा अंजना पुत्र आहे. स्वामी, केसरी नंदन. नाही नाही, हा अंजना पुत्र आहे. पुरे पुरे, नावाकरिता इतका वादविवाद नंतर ठरवूयात. आधी नामकरणाचा शुभ मुहूर्त काढूयात. माझ्या पौत्रास अतिशय सुंदर नाव ठेवूयात. हा अतिशय योग्य विचार आहे. नामकरणाचा सोहळा भव्य व्हावयास हवा. आजूबाजूच्या सर्व राजे आणि महाराजांना निमंत्रण धाडावयास हवे. होय ना मंत्री? याकरता राजपुरोहितांकडे जाऊन मुलाची कुंडली पाहून आपल्याला चांगला दिवस ठरवायला हवा. या विषयावर चर्चा व्हावयास हवी. मी याबाबत आपल्या मंत्र्यांशी विचार विनिमय करतो.
आपण बोलत बसा, मी केसरी नंदनासोबत खेळते, हो ना? केसरी नंदनाला तुझ्या जवळच राहू दे, इतर कोणासही देऊ नकोस, स्पर्श सुद्धा करू देऊ नकोस. मला खूप भय वाटत आहे. काही होणार नाही, आपण चिंता करू नका महाराणी. आपला राजपुत्र माझ्याकडे सुरक्षित आहे, हो ना केसरी पुत्र? चला. स्वामी कैलासपती, अंजना पुत्रास पाहण्याकरिता माझे चित्त आतुर झाले. मी आत्ताच जाते त्याला पाहाव्यास. पाहिलेत स्वामी, पार्वती मातेची ममता कशी बालकाकडे ओढ घेत आहे. शिवांश असलेल्या या शिशूला कुशीत घेऊन प्रेम करण्याकरता पार्वतीने सुमेरूकडे प्रयाण सुद्धा केले आहे. न जाणे का, परंतु मलाही शिशूच्या सानिध्यात राहण्याची इच्छा होत आहे. मीही त्या दिव्य शिशूला. आपण माझ्या प्रश्नास उत्तर दिले नाही. आपण सदैव ध्यानमग्न का बरे असता? कोपित नको हो सरस्वती, मी तुला विरोध केला आहे का? नाही ना? तुझी इच्छा असेल तर अवश्य जाऊन ये. पार्वती सरस्वती निघाल्या आहेत. माझे मनही अंजनेला पाहण्यासाठी आतुर आहे. मी सुद्धा या क्षणी तिथे असावयास हवे. मीही संधी सोडू इच्छित नाही. पार्वती, कुठे प्रयाण आहे? आणखी कुठे? पृथ्वी लोकात चालले आहे. तिथल्या लोकांचे क्षेमकुशल जाणण्याकरिता चालले आहे मी. असे भूलोकातील मनुष्याचे क्षेमकुशल जाणण्याकरिता, की सुमेरूमध्ये अंजनेयास पाहण्याच्या ओढीने जात आहेस? सत्य आहे, त्या दिव्य शिशूष पाहण्याची अति उत्सुकता स्वस्थ राहू देत नाही. तिच्याकडे पाहून याचे अनुमान निश्चितच लावता येते, हो ना पार्वती? हो, हे सत्य आहे. ते बालक माझ्या स्वामींचा अंश आहे. त्यावर प्रेम करण्याचा, त्या सवे खेळण्याचा सर्व अधिकार आहेत मला. आपण दोघे इथे काय करत आहात? आकाश भ्रमणाकरिता निघाला आहात का? असत्य नका बोलू. मी असत्य का बरे सांगेन? मीही त्या दिव्य शिशूस पाहण्यास अतिशय आतुर झाले आहे. त्याकरिता मीही सुमेरूच्या दिशेने निघाले आहे. मी सुद्धा. तो रुद्रांश असला म्हणून काय झाले? शिव आमचेही बंधू आहेत. बालकास पाहण्याचा, प्रेम करण्याचा, त्या सवे खेळण्याचा आम्हासही अधिकार आहे, म्हणून आम्ही चाललो आहोत. पुरे पुरे. हा समय व्यर्थ न दवडता तात्काळ जाऊन त्या अद्भुत शिशूची भेट घेऊ यावे. माते, भूतभैरवी, निकुंबला देवी, तुझ्या भक्ताची ही इच्छा पूर्ण कर. माझ्यावर दया कर.
सुमेरू राज्यात शत्रू जन्मास आला आहे, त्यास समाप्त करायचे आहे. त्याबरोबरच आमच्या शत्रूच्या जन्माचे कारण ठरलेल्या त्या सुमेरू नगरीसही उद्ध्वस्त करायचे आहे. याकरिता महाशक्तिशाली अद्भुत शस्त्र प्रदान कर मला माते. तुझी परमभक्त कैकशी प्रार्थना करते आहे. करुणा कर माते, दया कर. काय झाले माते? माझी पूजा तुला स्वीकार नाही? मी तुझी निस्सीम भक्त आहे. तू जोवर अग्निशस्त्र मला देणार नाहीस, मी इथून हलणार सुद्धा नाही. ओम नमो निकुंबला देवी. महामंत्रस्य कालभैरवी. ओम नमो भगवती मुख कमलवासिनी. सर्वजन मोहिनी, अस्त्रधारी, महाशस्त्रधारी, सर्वनाशकारी, त्रैलोक्य मोहिनी. ओम निकुंबला देवी. ओम निकुंबला देवी. पिशाच भैरवी नमो नमः. ओम निकुंबला देवी. पिशाच भैरवी नमः. यानंतर तो शिशुही राहणार नाही, सुमेरू नगरीही राहणार नाही. सर्व काही जळून राख होईल, राख होईल. प्रभू, आपल्या सेवेस मी सज्ज आहे. माता पार्वती रुद्रांशास पाहण्याकरता भूलोकी गेले आहेत. त्यांची अनुपस्थिती आपण जाणवू नये म्हणून हा नंदी आपल्या सेवेत उपस्थित आहे. काय सेवा करू प्रभू? नाही, कशाचीही आवश्यकता नाहीये नंदी. तू जा आणि जाऊन विश्राम कर. जा. जशी आज्ञा प्रभू.
हो, ही कल्पना उत्तम आहे. मानव वेश धारण करून जाता येईल, म्हणजे कोणीही मला ओळखू शकणार नाही. हा, दीर्घकाळ आपण इथे एकट्याने थांबू शकणार नाही हे जाणून होतो देवा. शिवांशाची वात्सल्याची ओढ तुम्हास कशी स्वस्थ बसू देईल. आणि आपण तर साक्षात भोळे सांब आहात ना. नारायण नारायण. देवर्षींना प्रणाम. आज कैलासावर कसे आगमन केलेत. माताही नाहीत, महादेवी नाहीत, आणि मीही जाण्याच्याच बेतात होतो. आपल्या समवेत मीही येतो नंदी महाराज.